प्रमुख पाहुणे सर्वात लोकप्रिय आमदार विमलाजी तापकीर, आयुर्वेदिक रिसर्च असोसिएशन या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी सर्वप्रथम जाहीर करतो। आयुर्वेदाला जगामध्ये मान्यता मिळतेय। देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी सातत्याने गेले वर्षभर संपर्क चालू आहे। सक्सेसफुल कार्यक्रम होतोय आणि असा जनसंपर्क आपण ठेवावा अशी एक इच्छा आहे। पर्सनल गोष्टी आहेत, पण एखादं जे प्रोडक्ट तुमच्याकडे रनिंग प्रोडक्ट आहे, खूप चालतं, कार्यक्रम उपस्थित आहे। तर आज एक महाकुंभ प्रयागमध्ये साजरा होतोय आणि बस्ती तुम्ही का घ्या, कारण जेव्हा तुम्ही पेशंटला देताय आयुर्वेदिक रिसेलर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीनं आज या ठिकाणी आयुर्वेद लोकांच्या घराघरापर्यंत नेण्याची आणि आपल्या देशात नव्हे तर जगातल्या कान्याकोपऱ्यापर्यंत आपल्या आयुर्वेदाचा प्रचार। आयुर्वेदिक रिसर्च असोसिएशन कॅन्सर म्हटलं की आयोजित केलेल्या या महोत्सवाला शुभेच्छा। हॅलोपॅथी तुम्ही बघितलं असेल, ARNचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी अशा प्रकारचा लोकोपयोगी अशा स्वरूपाचा मोजक्या काही कंपन्या सोडल्या की ज्या त्रास देतात त्या सोडल्या, तर बाकी सगळ्यामध्ये 100% आयुर्वेदिक उपचारांना मेडिक्लेम मिळतोय। उदरभरण नव्हे जाणी येते यज्ञकर्म, म्हणजे त्याला यज्ञकर्म म्हटलंय। तर जगणं कसं असावं की जे सुंदर असावं, बरोबर। फ्रॉम युअर पोस्चर करेक्शन, तुमचं श्वासोश्वास, मग शुगर साठी काही असेल, बीपी साठी काही असेल, उत्पन्नासाठी वेगवेगळी साधनं मिळू शकतील। म्हणजे आयुर्वेदिक औषधही म्हणजे आपण कोरफड परसातच लावलेली आहे। आयुर्वेदिक महोत्सवाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित डॉक्टर काळकर सर, डॉक्टर मोकाट सर, माझे मित्र डॉक्टर गुजर, डॉक्टर देशमुख,